Hello friends, welcome back in last lecture of oscillations because this is the last point of our chapter. Okay, in oscillations there are free oscillations, four oscillations and the resonance. These three terms are there and today we will start here these three terms: free oscillations, force oscillations and the resonance. So first we will discuss about these free oscillations. What do you mean by these free oscillations? Or it can say that vibrations. It can also say that vibrations, oscillations or vibrations. Okay. So what do you mean by the free oscillations? पहा त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे फ्री ऑसिलेशन्स. फ्री ऑसिलेशन्स म्हणजे काय कि if a body is capable of oscillating freely in the absence of any external periodic force applying on it. Okay, आपण कुठलाही त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही आहोत, ती बॉडी काय होईल, इट रिलीज फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन and get oscillate freely. Such oscillations are known as the free oscillations or vibrations. First we see here what do you mean by the free oscillations. Free oscillations म्हणजे काय म्हणू आपण, what do you mean by the free oscillations here? If a body is capable of oscillating in the absence of any external force on it, okay, and it is released from its equilibrium position and it gets oscillate or vibrate freely, then such oscillations are known as the free oscillations. For example, the oscillations of a simple pendulum. सिंपल पेंडुलमला आपण काय केलं, जस्ट असं एका रिजिड सपोर्टला सस्पेंड केलं आणि त्याला त्याच्या मीन पोझिशन पासून इक्विलिब्रियम पोझिशन पासून काय केलं, रिलीज केलं, डिस्टर्ब केलं त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन पासून, तर तो काय होईल, फ्रीली ऑसिलेट व्हायला लागेल, बरोबर. अँड दॅट ऑसिलेशन्स और व्हायब्रेशन्स आर नोन ॲज द फ्री ऑसिलेशन्स. ओके, देन व्हॉट इज फोर्स? फोर्स ऑसिलेशन्स. फोर्स ऑसिलेशन्स पहा त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. फोर्स म्हणजे काय, त्या बॉडीवर एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केल्यामुळे ती बॉडी ऑसिलेट व्हायला लागेल, व्हायब्रेट व्हायला लागेल. सच ऑसिलेशन्स आर नोन ॲज द फोर्स ऑसिलेशन्स. पहा, इफ अ बॉडी इज कॅपेबल ऑफ ऑसिलेटिंग under the action of external periodic force on it, okay, तोच पेंडुलम घेतला आपण आणि त्या पेंडुलमवर काय केलं आपण, एक्सटर्नल पिरियडिक फोर्स एक्झर्ट केला. ओके, सो दिस पेंडुलम गेट्स व्हायब्रेट, ऑसिलेट. सच अ ऑसिलेशन कशामुळे, ड्यू टू द एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाइड ऑन इट. सच अ ऑसिलेशन्स आर नोन ॲज द फोर्स ऑसिलेशन्स. तशा ऑसिलेशन्सला आपण काय म्हणू, फोर्स ऑसिलेशन्स किंवा फोर्स व्हायब्रेशन्स म्हणू. ओके, त्याच्यानंतर फोर्स व्हायब्रेशन्स म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, त्याच्या स्ट्रिंगला तुम्ही प्लग करा, गिटार वगैरेच्या, त्याच्यावर आपण फोर्स अप्लाय करू एक्सटर्नल, म्हणजे दिस गिटार गेट्स व्हायब्रेट. ओके, दॅट व्हायब्रेशन्स और ऑसिलेशन्स आर नोन ॲज द फोर्स oscillations or force vibrations. Okay, and then third one is resonance. Resonance म्हणजे काय म्हणू आपण, resonance हा एक phenomenon आहे. It is the phenomenon in which the body gets vibrate or oscillate. कशामुळे, under the action of external periodic force applying on it and its frequency, it becomes the natural frequency of a driven body and the amplitude of that body gets maximum. त्या बॉडीचा amplitude ती व्हायब्रेट व्हायला लागेल with maximum amplitude. Such a phenomenon is known as the resonance. पहा, रेझोनन्स म्हणजे ती फोर्स व्हायब्रेशन सारखीच केस आहे, फोर्स ऑसिलेशन सारखी, कारण त्याच्यावर आपण काय करत आहोत, त्या बॉडीवर एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करत आहोत.
तो एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केल्यामुळे ती बॉडी व्हायब्रेट व्हायला लागेल, ऑसिलेट व्हायला लागेल आणि त्या बॉडीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती दिस इज इक्वल टू द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ अ ड्रिव्हन बॉडी. जेव्हा ती फ्रिक्वेन्सी दोन्ही मॅच होऊन जाईल एक प्रकारचा लाऊड साऊंड तयार होईल, ज्याला आपण काय म्हणू अँप्लिट्यूड मॅक्सिमम होईल त्या बॉडीचं. आणि म्हणून तिथे अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन गेट मॅक्सिमम हिअर इन केस ऑफ रेझोनन्स अँड दॅट फिनॉमिनॉन इज नोन ॲज द रेझोनन्स हिअर. ओके, पहा हे तीनही फिनॉमिनॉन, तीनही जे टर्म्स आहे या कशा आहे, फ्री ऑसिलेशन्स, फोर्स ऑसिलेशन्स आणि रेझोनन्स. हे आपल्याला या एक्झाम्पल वरून आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आपल्याला आपल्या नवीन टेक्स्ट बुक्स नुसार आपल्याला हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे कशा करता टू एक्सप्लेन दिस फ्री ऑसिलेशन, फोर्स ऑसिलेशन्स अँड द रेझोनन्स. याच्याकरता तुम्हाला हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथे. तर व्हॉट डू यू मीन बाय द फ्री ऑसिलेशन्स, फोर्स ऑसिलेशन्स अँड रेझोनन्स, हे क्लिअर झालं इथे. ओके, फ्री ऑसिलेशन्स करता कुठलाही एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करायची गरज नाहीये. त्या बॉडीला त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन पासून रिलीज करा, डिस्टर्ब करा, ती ऑसिलेट व्हायला लागेल आणि त्या ऑसिलेशन्सला, त्या व्हायब्रेशन्सला फ्री ऑसिलेशन्स किंवा फ्री व्हायब्रेशन्स म्हणायचं. फोर्स ऑसिलेशन मध्ये काय होईल, त्या बॉडीवर एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करावा लागेल, बरोबर. मग अंडर द ऍक्शन ऑफ दिस एक्सटर्नल पिरियडिक फोर्स दॅट बॉडी गेट्स व्हायब्रेट और ऑसिलेट. Such oscillations are known as the force oscillations. And what is resonance? Resonance is like force oscillations. It is the special case of force oscillations. Because here, what is this phenomenon? The phenomenon in which the body gets vibrate under the action of external periodic force whose frequency is equal to the natural frequency of a driven body. Natural frequency ही असते n equals to 1 upon 2 pi under root g upon n. ही असते त्या बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी. या फ्री ऑसिलेशन मध्ये तर बॉडी नॅचरल फ्रिक्वेन्सीनेच व्हायब्रेट होईल, म्हणजे इट्स ओन फ्रिक्वेन्सी म्हणून आपण त्याला. फोर्स व्हायब्रेशन मध्ये त्याला एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करावा लागेल आणि ती फ्रिक्वेन्सी मग डिफरंट राहील, वेगवेगळी राहील. आणि रेझोनन्स मध्ये ती बॉडी जेव्हा काय होईल, व्हायब्रेट व्हायला लागेल एक्सटर्नल पिरियडिक फोर्समुळे, तर त्या बॉडीची फ्रिक्वेन्सी ही इट इज इक्वल टू इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी इतकी बनून जाईल. त्या फिनॉमिनॉनला आपण रेझोनन्स म्हणूया. ओके, नाव दीज terms are explained by means of this example here. Okay, in this figure A, पहा ही figure A आपण ड्रॉ केलेली आहे इथे. या figure A मध्ये in this figure A here there are 4 pendula A, B, C and D. They are suspended from a string. अशा एका स्ट्रिंगला ते सस्पेंड केलेले आहे. And this string is attached or fixed at the 2 ends. त्या स्ट्रिंगला आपण फिक्स केलं 2 एंडला आणि रिजिड सपोर्टनी. आणि ती स्ट्रिंग जी आहे, या स्ट्रिंग्स आहे बरोबर. आणि तिथे 4 पेंडुला घेतले आपण, कुठले कुठले A, B, C and D. These pendula are suspended to a string like this shown in figure A. Okay, now here the bob of this pendulum A, it is a solid sphere, solid bob I have, and the pendula B, C and D, these spheres or bob, these are the hollow sphere. Okay, so this pendula A जो आहे याला जेव्हा आपण काय करू, ऑसिलेट करू, व्हायब्रेट करायला लागू, तेव्हा या पेंडुलामुळे बाकीचे, कारण इथे काय होईल, व्हायब्रेशनल एनर्जी क्रिएट होईल त्या स्ट्रिंग मध्ये. आणि बाकीचे जे पेंडुलम आहे B, C and D, दिस पेंडुला गेट्स व्हायब्रेट ड्यू टू दिस ड्रायव्हर पेंडुलम. म्हणून आपण याला काय म्हटलं, द पेंडुलम A इज नोन ॲज द ड्रायव्हर पेंडुलम. अँड द पेंडुलम B, C and D, दिस पेंडुला आर नोन ॲज द ड्रिव्हन पेंडुला. पहा मी काय म्हटलंय, पेंडुलम A इज नोन ॲज द ड्रायव्हर पेंडुलम or it is called as the source pendulum. And due to this pendulum A, if this pendulum gets vibrate, due to the vibrational energy of this string, the other 3 pendula B, C and D, B, C and D, these 3 pendula are gets to vibrate. Okay, due to the transfer of vibrational energy of the string.
These three pendula gets vibrate here. So these pendulas are known as the driven pendulum. Okay, this is the source pendulum here. Initially, आपण काय करतोय ते पहा, परत पहा. If this pendulum A, it is get vibrate or oscillate. Okay, if this pendulum get oscillate or vibrate, the vibrations of that pendulum, हा pendulum A पहा, it is perpendicular to the plane of the string. हा perpendicular आहे plane of the string ला. When this pendulum A gets vibrate or oscillate, due to this, all this pendulum B, C and D, it gets vibrate or oscillate in a plane parallel to this plane. This is parallel with this. Okay. So here the pendulum A is known as the source pendulum or driver pendulum, and the pendulum B, C and D, these are the driven pendulum. Okay. Here the length of this pendulum A and C, these are equal. Okay. So the natural frequency of these two pendulum A and C, these are the equal. Driver pendulum ची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल तीच कशाची असेल या सी पेंडुलमची, कारण दोघांची लेंथ कशी आहे सेम आहे. ओके. द पेंडुलम बी इज व्हेरी शॉर्ट हियर, सो इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी इज higher as compared to this D, because this pendulum D is very long, its length is large and its natural frequency is less as compared to this B. Okay. So now here the energy of the pendulum is depends upon the amplitude. The amplitude of this pendulum A is the same as that of the pendulum C, because the length is same here. So the energy absorbed by the pendulum C is the same as that of the source pendulum A. A आणि C ची लेंथ सारखी असल्यामुळे त्याचं एम्प्लिट्यूड सारखं राहील, त्यांची नॅचरल फ्रिक्वेन्सी सारखी असेल, त्यांचा एम्प्लिट्यूड सारखा आहे, म्हणजे त्याची एनर्जी जी ऍब्सॉर्ब करेल तो पेंडुलम C, it is same as that of the source pendulum A. Okay, and here the energy of this pendulum B and D, these are the different. यांच्या वेगवेगळ्या असेल. ओके. तर आता इथे पहा काय होऊन राहिलेलं आहे, हा पेंडुलम A त्याला ऑसिलेट केल्यामुळे बाकीचे जे पेंडुला आहे B, C and D, these get vibrate, these get oscillate. That is called as the force vibration here. बरोबर आहे. म्हणजे under the action of external periodic force, here the bodies get vibrate. बरोबर आहे. Pendula B, C, D get vibrate due to the transfer of energy of this string. Okay. So such oscillations are known as the force oscillations. A चे जे ऑसिलेशन्स असेल पेंडुलम A चे, त्याला कोणते म्हणाल तुम्ही? दॅट ऑसिलेशन्स आर नोन ॲज द फ्री ऑसिलेशन्स, and due to this pendulum A, other pendula gets vibrate, that is called as the force vibrations or force oscillations. And what is resonance here? If the length of this A, pendulum A and pendulum C, this length of the pendulum get equal, its natural frequency, when this pendulum is driven, its natural frequency is equal to frequency of the pendulum C. Okay, this phenomenon is known as the resonance. पहा, resonance म्हणजे काय म्हटलं होतं आपण, की if a body is capable of oscillating under the action of external periodic force whose frequency is equal to the natural frequency of a driven body, याच्यामुळे ही ड्राईव्ह व्हायला लागेल. बरोबर आहे. आणि याची आणि याची फ्रिक्वेन्सी काय होईल, मॅच होईल, इक्वल होईल, अँड द रेझोनन्स इज फॉर्म अँड द एम्प्लिट्यूड बिकम्स मॅक्सिमम. असं एम्प्लिट्यूड मॅक्सिमम बनते या पीक मध्ये दाखवलेलं आपण, दॅट इज कॉल्ड एज द रेझोनन्स. म्हणजे हे तीनही फिनॉमिनॉन जे आहे, फ्री ऑसिलेशन्स, force oscillations and resonance, these terms are explained with the help of this example here. Okay.
सो नाव इन फिगर बी मध्ये पहा आता ही जर सेम प्रोसेस आपण काय केली रिपीट केली दिस सेम प्रोसेस इज रिपीटेड अगेन अँड अगेन ओके म्हणजे काय करा ए ला ऑसिलेट करायला लागा ए ला काय करा व्हायब्रेट करा पेंडुलम ए ला त्याच्यामुळे बाकीचे पेंडुला काय होईल ऑसिलेट व्हायला लागेल बरोबर आहे दिस प्रोसिजर इज रिपीटेड अगेन अँड अगेन अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस pendula A, source pendula A is equal to the natural frequency of this pendula C. दोघांच्या frequency match होतील and the resonance will form. So we plot the graph between here. कशामध्ये square of the amplitude maximum बने है ना resonance phenomenon मध्ये काय म्हणतं if the frequency of external periodic force आणि natural frequency ही exactly match होत असते and the loud sound is created maximum amplitude becomes formed such a phenomenon is known as the resonance. So if we plot here the graph between the square of the amplitude and this frequency force frequency okay this peak shows पहा इथे peak दिसतो आहे इथे frequency कशी बनते the frequency of this body f it is equal to resonant frequency त्याला fr म्हटलं आपण सफिक्सला r fr is known as the resonant frequency here okay if this frequency becomes resonant frequency म्हणजे हा peak तुम्हाला मॅक्सिमम दिसते इथे f equals to fr दोन्ही फ्रिक्वेन्सी काय होईल मॅच होईल एक्झॅक्टली अँड एक प्रकारचं असं एम्प्लिट्यूड गेट मॅक्सिमम हियर सच अ फिनॉमिनॉन इज नोन ॲज द रेझोनन्स मीन्स हा पीक जो आहे तो fr रिप्रेझेंट करत आहे त्याला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हटलं तर अशा प्रकारे हा रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा मी पीक दाखवलेला आहे या ग्राफ मध्ये हा ग्राफ कशामध्ये आहे दिस इज द ग्राफ बिटवीन दिस फोर्स फ्रिक्वेन्सी अँड द स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड एक्स एक्सिसला आपण काय काढलेली आहे घेतलेली आहे फोर्स फ्रिक्वेन्सी आणि वाय एक्सिसला काय दाखवलेलं आहे स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड दोघांमध्ये जेव्हा ग्राफ प्लॉट केला तेव्हा तुम्हाला असा पीक मिळतो मॅक्सिमम याचा अर्थ इथे एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन कसं आहे मॅक्सिमम आहे तेव्हा f इक्वल्स टू fr बनली fr म्हणजे इथे रेझोनंट फ्रिक्वेन्सी ओके सो फ्रॉम धिस एक्झाम्पल वी एक्सप्लेन हियर दिस थ्री टर्म्स दॅट इज फ्री ऑसिलेशन्स फोर्स ऑसिलेशन्स अँड रेझोनन्स तर तुम्हाला इथे रेझोनन्सचे याच्या पुढच्या टॉपिकमध्ये ज्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्हज म्हटलं आपण त्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला या रेझोनन्सचे ॲप्लिकेशन्स दिलेले आहे की रेझोनन्स आपण कुठे कुठे अप्लाय करतो तिथे रेझोनन्स जो आहे तो आपण AC सर्किटमध्ये रेडिओ रिसिव्हरमध्ये TV रेझोनन्स फिनॉमिनॉन आपण यूज करतो तर ते आपल्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमध्ये ते दिलेले आहे सगळे ॲप्लिकेशन्स की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे आलं लक्षात रेझोनन्स फिनॉमिनॉन कसा तयार होतो त्याच्याकरता आपल्याला काय दिलेलं आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स दिलेले आहे वेगवेगळे तर इन द नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला ते रेझोनन्सचे ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत याच्यामध्ये नाही आहे ओके तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स कसे कसे विचारू शकता की एक्सप्लेन द टर्म फ्री ऑसिलेशन विथ एक्झाम्पल किंवा फोर्स ऑसिलेशन रेझोनन्स ओके तर तुम्हाला हे एक्झाम्पल तिथे देता येईल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला की डिस्टिंग्विश बिटवीन फ्री ऑसिलेशन्स अँड फोर्स ऑसिलेशन्स पहा फ्री ऑसिलेशन मध्ये फ्री ऑसिलेशन्स अँड कुठला फोर्स ऑसिलेशन्स किंवा व्हायब्रेशन्स म्हणा तर तुम्हाला डिफरन्स पण विचारू शकता डिफरन्शिएट बिटवीन टू तर डिफरन्स आपल्याला इझिली आहे फ्री ऑसिलेशन्स मध्ये काय होते फ्री ऑसिलेशन्स मध्ये द बॉडी गेट्स व्हायब्रेट इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अब्सेन्स ऑफ शब्द यूज केला आहे इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स बरोबर आहे म्हणजे या बॉडीवर पिरियडिक फोर्स अप्लाय न करता ती बॉडी व्हायब्रेट व्हायला लागेल ऑसिलेट व्हायला लागेल त्याला फ्री ऑसिलेशन्स म्हटलं इथे तोच पॉइंट काय होईल अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स द बॉडी गेट व्हायब्रेट और ऑसिलेट दॅट ऑसिलेशन्स आर द फोर्स ऑसिलेशन्स ओके दुसरं जर म्हटलं इथे काय असतंय द एम्प्लिट्यूड पहिले फ्रिक्वेन्सी म्हणा
the frequency of this body in the free oscillations is kept constant. फ्रिक्वेन्सी सारखी असणार आहे. इथे फ्रिक्वेन्सी कशी होईल? the frequency get changed if the external periodic force applying on it. इथे फ्रिक्वेन्सी बदलेल. इथे काय होईल? the amplitude of oscillation get constant. इथे amplitude constant असेल. बरोबर आहे त्या बॉडीचं ऑसिलेट व्हायला लागेल तेव्हा. इथे काय होईल? the amplitude of vibration get varying. it is increasing or decreasing or constant. ओके. आणि इथे काय म्हणू आपण? इथे फॉर एक्झाम्पल फ्री ऑसिलेशन म्हणजे काय म्हणू आपण? द सिंपल पेंडुलम, द ऑसिलेशन्स ऑफ अ सिंपल पेंडुलम. आणि त्याच पेंडुलमवर इथे काय केलं आपण? फोर्स ऑसिलेशन्स म्हणजे त्याच पेंडुलमवर एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी ऑसिलेट व्हायला लागेल आणि त्याचे ऑसिलेशन्स जे आहे ते कॉन्स्टंट राहणार नाही. त्याचे अँप्लिट्यूड जे आहे ते कॉन्स्टंट राहणार. असं तुम्हाला डिफरन्स पण तयार करता येईल. तसाच डिफरन्स आपल्याला कशामध्ये करता येईल? फ्री ऑसिलेशन्स आणि फोर्स ऑसिलेशन्स मधला बघितला आपण. तसंच आपल्याला फ्री ऑसिलेशन्स आणि रेझोनन्स मध्ये पण करता येईल. आणि तसाच डिफरन्स कशामध्ये करता येईल? फोर्स ऑसिलेशन्स अँड रेझोनन्स. ओके. तर फोर्स ऑसिलेशन्स मध्ये आणि रेझोनन्स मध्ये डिफरन्स लिहिताना आपल्याला काय पॉइंट्स क्लिअर करावे लागतील? फोर्स ऑसिलेशन्स मध्ये बॉडी ही अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स व्हायब्रेट होईल. आणि इथे कशी मिळती? दिस बॉडी गेट्स व्हायब्रेट इन केस ऑफ रेझोनन्स under the action of external periodic force, but the frequency of this body gets equal to the natural frequency of a driven body, like this. Okay. असे इथे पॉइंट्स लिहावं लागेल. इथे फोर्स ऑसिलेशन मध्ये काय होईल? अँप्लिट्यूड हे कसं असणार? कमी असणार. अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन गेट लेस. हिअर द अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम. कशामध्ये? रेझोनन्स मध्ये. तर तुम्हाला रेझोनन्स मध्ये आणि फोर्स ऑसिलेशन्स मध्ये विचारला तर तेही पॉइंट्स लिहिता आले पाहिजे. म्हणजे एकूण तुम्हाला या तीनही टर्म्स ज्या आहेत कुठल्या कुठल्या? फ्री ऑसिलेशन्स, फोर्स ऑसिलेशन्स अँड रेझोनन्स याच्यावर क्वेश्चन्स कसे विचारणार आहे? तुम्हाला त्या टर्म एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल और डिफरन्शिएट बिटवीन दिस टू. कुठल्याही दोन मध्ये डिफरन्स पण विचारू शकतात. ओके. सो दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ आवर चॅप्टर. Here the chapter is finished. So keep studying and happy learning. Thank you so much.